नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज नवीन वर्षांच्या सर्व शेतकऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा। सगळ्यात महत्त्वाचं की कालही बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कॉल आलेत, आजही बऱ्याच 3-4 मी बागासुद्धा पाहिल्या, परंतु मात्र आता 2 दिवसापासून वातावरणामध्ये बदल झालेला आहे का ढगाळ वातावरण आहे, काही ठिकाणी पाऊससुद्धा सांगितलेला आहे। परंतु मात्र गेल्या 8 ते 10 दिवसापासून आपण पाहून राहिलो का 10-12 दिवसापासून कंटिन्यू टेम्परेचरमध्ये चांगली वाढ झालेली होती का दरवर्षी निसर्गही वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत आहे का निसर्गही साथ नाही देत आहे का आपण दरवर्षी बघत होतो की एकदम थंडी कमी नव्हती व थोडं प्रमाणात टेम्परेचरमध्ये वाढ होत होती। मात्र यावर्षी असं झालं की एकदम टेम्परेचरमध्ये वाढ झाली, थंडी पूर्णतः गायब झाली आणि टेम्परेचरही एवढं वाढलं का 39-40.30 पर्यंत यावर्षी टेम्परेचर गेलं। अजून उन्हाळा बाकीचा आहे, सुरुवातच खूप टेम्परेचरनं झालेली आहे का आशा नव्हती, एकदम सेटिंग झाली आणि सेटिंग नंतरच एकदम टेम्परेचरमध्ये वाढ झाली। ही ह्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली। परंतु मला सर्व शेतकऱ्यांना सांगायचं आहे की अशा कंडिशनमध्ये, अशा सिच्युएशनमध्ये शेतकरी नत्र झालं, पोटॅश झालं, मॅग्नेशियम झालं यासारखे खतं देण्याचा प्रयत्न करत आहे। मी सर्व शेतकऱ्यांना अजूनही सांगतो, जी मुंगासारखं फळ होऊन जी गुंडीगड चालू आहे ही कुठल्या नत्राची, पोटॅशची, मॅग्नेशियमची डेफिशियन्सी नसून ही डेफिशियन्सी आहे खरी सिलिकॉनची आणि शेवटी लाखानं फुटतात। आपल्याला 800-900 फळांची गरज आहे, एवढ्या फळाची आपल्याला गरज नाही सगळ्यात महत्त्वाचं। म्हणून त्या अनुषंगानं तिथं व्यवस्थापन करा। तुम्ही झाडाला नत्र देता, नत्र वाढवणं म्हणजे ॲडिशनल त्यामध्ये अजून झाडांमध्ये लवचिकपणा वाढवणं म्हटलं म्हणजे तिथं सगळ्यात महत्त्वाचं लवचिकपणा वाढला तर तिथं आणखी झाड माइट्सला बळी पडतं, रोगाला बळी पडतं। काय ही कुठल्या सगळ्यात महत्त्वाचं का नत्राची डेफिशियन्सी नसून ही गुंडीगळ आहे खरी सिलिकॉनची आणि कॅपॅसिटीच्या वरतं झाडाच्या फळ झाल्यावर ते फळ खाली कोण्याही स्वरूपात येणारच आहे, त्याला कोणीच रोखू शकत नाही, ते कुठल्याही परिस्थितीमध्ये खाली येणारच आहे। सिलिकॉन एक महत्त्वाचा रोल झाडामध्ये, एक पाणी व्यवस्थापन, दुसरं व्यवस्थापन म्हणजे सिलिकॉन विषय संपला का झाडामध्ये सिलिकॉनचा खूप मोठा रोल आहे। आपण जे सिलिकॉन वापरतो हे यूज करतो ऑर्थोसिलिसिक ॲसिड। मी पुन्हा तुम्हाला सांगतो का